इच्छा आहे की तुमच्या सेजेला त्याने झोपलं पाहिजे, आणि एवढा गलिच्छ असलेल्या माणसाचा कोण स्वीकार करील? म्हणून मी तुमची पूजा करण्याकरता व तुमची सेवा करण्याकरता या ठिकाणी येते. आणि मग त्या वेश्येला दया आली, वाईट वाटलं की एका पतिव्रतेने माझ्यासारख्या गलिच्छ स्त्रीची सेवा करावी हे माझ्या मनाला पटलं नाही. म्हणून तिने सांगितलं, एक काम कर शांडिल्ये, तुझ्या पतीला माझ्या सेजेला घेऊन ये, मी त्याची सेवा करायला तयार आहे. ऐका बरं, मी त्याची सेवा करायला तयार आहे. आणि ऐका, मग त्या शांडिल्येने पुन्हा टोपल्यामध्ये घातलं आपल्या पतीला आणि ती घेऊन चालली महाराज त्या वेश्येकडं. आणि घेऊन चालल्याच्या नंतर हा तर विचित्रच होता. आणि मग त्या शांडिल्याचा जो नवरा आहे तो टोपलीमध्ये घेऊन चालल्याच्या नंतर त्याने तिथं ऋषी बसलेले होते, एक त्यांना शूलावरती दिलेलं होतं, त्यांना शिक्षा दिलेली होती. आणि मग याने त्यांना चालता चालता पाय लावला. चालता चालता त्या ऋषीच्या शूळाला